नमस्कार मित्रांनो, आज करायची आपल्याला चिकनची भाजी। तर इकडे बघा, दुपारी आपली चूल पेटलेली। दुपारी कुटालची चूल पेटली की समजायचं नक्की चिकनचा बेत आहे किंवा मटनचा बेत आहे। तर इकडे बघा, हे चिकन लवर पोरग इथं राखणच बसलंय। ते काय चिकनापासून हलाना गेलंय त्याला खाण्यासाठी। बघा, टच्चून राखण बसलंय, एकदम टच्चून। काय खायचंय बघा, ते खायचंय होय। बर बर बर, होतय शिजू दे। चूल पेटली, कांदा चिरायला सुरू आहे। काय त्याचं करू काय करू? खातो का कच्चं? खायचं का? काय शिजू घाल आणि मग तेव्हा इथं बस ना तू। त्याला दमच निघाना गेलाय खाण्यासाठी। त्याच्या जीवाचा उग त्याला दम निघाना गेलाय बिचाऱ्याला, म्हणून त्याची आपली तक तक सुरूच आहे। राखणच बसलाय तो, दुसरीकडे हालानाच गेलाय। त्याला चॉकलेट द्या, त्याला कॅडबरी द्या, त्याला काही द्या, पोरग तिथं शिजल्याशिवाय हालत नाही। 2-3 पाण्याने धुवून घेऊया मस्त। टाकायचं त्या कुत्र्याला? कुतूला टाकू का खायचं? कुतूला कुतू धर वागा। अय कुतू या खा। तर याच्यामध्ये टाकलेलं आपण हळद मीठ। इकडं आपला कांदा तळतोय। इथे शिजलेले आपले चिकन फायनली आपल्या साहेबाला दिलंय। काय होते, पोळतय? रसा पी ना, मग पी रसा। चिकन लवर, मटन लवर। तर आपण बाजरीचं पीठ पण थोडं भाजीसाठी भाजून घेतोय आणि मग ते भाजीत टाकायचंय। डाळीचं काय आहे? डाळ आणि बाजरीचं। कोणत्या डाळीचं आहे? बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ दोन्ही मिळून भाजून घेतोय आपण। यानी भाजी थोडी छान लागते आणि घट्ट मिळून येते। इकडं अद्रक लसूण पेस्ट आणि खोबरं आणि कोथिंबीर। तेल, खोबरं हे पण उकळीमध्ये कुठलं बघा, कसं ऑइली झालं। घरगुती काळा मसाला। गडबडीने आला इथं। माऊली अद्रक लसूण मसाला हा सुहाना टाकलाय। तर हे बाजरीचं पीठ, बाजरी आणि डाळीचं पीठ। काय वास यायला लागला, एक नंबर। कोथिंबीर